ज्ञानोबा शरण जा, नाथ महाराजांना नामदेव यांना शरण जा, तुकोबा यांना शरण जा. नाथ महाराजांच्या भागवताची पारायण करा, ज्ञानेश्वरीची पारायण करा, तुकोबारायांचे अभंग समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आम्हाला एवढी एकच व्यवस्था आहे जीवनाच्या धन्यतेची, दुसरी व्यवस्था आहे. तत्वमसी आम्हाला कळे ना का, नका कळे ना. ज्ञानेश्वरीवर, गाथ्यावर, भागवतावर श्रद्धा ठेवून आमच्या जीवनाचा रथ जसा पुढे जाईल, या संत वाङ्मयाच्या हातात आमच्या जीवनरथाची सूत्र आम्ही देत राहू. ते संत वाङ्मय सांगणारे महात्मे, ते संत महात्मे आमच्या जीवनरथाचे अधिपती मानू आणि या संतांची सेवा करण्याकरता हा देह आम्हाला दिला हे आम्ही स्वतःचं साधन मानू. तर परमात्म्याच्या मनात नसलं तरी आमचं कल्याण होईल. म्हणून संशय असावा की नसावा याबद्दल वेदांत विरोध करत नाही. तो कोणत्या वाक्याबद्दल आणि तो कशाबद्दल असावा याबद्दल वेदांताची चर्चा आहे. जगन्नाथपुरी या धामाचा विचार आम्हाला जो करायला भाग पाडतो तो हा आहे की संशयाने आणि अहंकाराने परमात्मा प्राप्त होत नाही. संशय रहित आणि अहंकार रहित जीवन आम्ही जगलं पाहिजे. त्याच्याने परमात्मा कृपा संपादन करण्याची योग्यता आमच्या ठिकाणी येईल. हा विश्वास या भूमीमध्ये, या क्षेत्रामध्ये आमच्या ठिकाणी निर्माण होतो. याकरता या कथेचा थोडासा विचार आपण पहिल्या सत्रामध्ये करून आहोत. कथा असतात, कथा सांगितल्या जातात, आपल्यालाही कथा ऐकायच्याच आहे. कृष्ण चरित्र, बलराम चरित्र, सुभद्रा चरित्र ऐकायचंच आहे. पण चरित्र ऐकणं याच्यामध्ये आपल्या मनाला आल्हाद प्राप्त होणं, आपलं मनोरंजन होणं हे चरित्र कथेचं आणि चरित्र कथेच्या श्रवणाचं हे कारण नाही. याच्यातून आम्हाला काय घेता येतं? इंद्रद्युम्नाची कथा आम्ही ऐकली, जी जगन्नाथपुरीच्या क्षेत्राचं महात्म्य सांगणारी आहे. आम्ही काय वागलं पाहिजे, आमच्या जीवनामध्ये या कथेतून आम्हाला काय घेता आलं पाहिजे. एखादा मुंगा असतो ना, तो वेगवेगळ्या फुलांवर जातो, वेगवेगळ्या फुलांमधला मध गोळा करतो आणि आपल्या पोळ्यामध्ये येऊन जमा करतो. त्या मधुप वृत्तीनं आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे. त्या मुंग्याच्या वृत्तीनं आम्हाला पारमार्थिक चिंतन करता आली पाहिजे. वेगवेगळ्या फुलांवर आपण बसा, वेगवेगळ्या कथा ऐका, वेगवेगळ्या महात्म्यांच्या ऐका, वेगवेगळ्या देवतांच्या ऐका. ही वेगवेगळ्या फुलांवर आपल्याला बसावंच लागणार आहे. पण बसून तिथून उठताना आपल्याला तिथून मधाचा कोणता कण उचलायचा आहे याचं तारतम्य, याचा विचार आपल्या ठिकाणी असला पाहिजे. याच्यातून आपल्याला काय घेता येईल, याच्यातून आपलं पारमार्थिक मधाचं पोळं संपुष्ट कसं करता येईल, ते पुष्ट कसं करता येईल, याच्यातून आपलं जीवन समृद्ध कसं करता येईल याचा विचार करण्याकरता या कथा आहे. कथा मनोरंजन नाही आहे, भागवत मनोरंजन नाही आहे, रामायण मनोरंजन नाही, हा इतिहास आहे. पुराण म्हणजे काहीतरी वेगळीच आहे, काहीतरी अतर्क्य न कळणार असं काहीतरी त्याच्यामध्ये कथांची संगती लागत नाही, याच्याकडे बघूच नका. किती कथा खरी आहे का खोटी आहे देऊन जाणे. अहो, अकबर बादशहाच्या किती कथा खऱ्या आहेत, पण त्याच्यातून आपल्याला काहीतरी कळतं ना. आमच्या कथांमधून आमचं जीवन समृद्ध होण्याकरता आम्हाला काय घेता येतं हे महत्वाचं आहे. इंद्रद्युम्नाची जगन्नाथपुरी भगवान येण्याची जी कथा आहे, भगवंताचा आकार असा का, भगवान असे का, याची जी कथा आहे, या कथेतून आपल्याला काय घ्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे. आणि माझ्या बुद्धीनं मला त्याचं सार हे वाटतं
की अहंकार आणि संशयरहित जीवन आपल्याला जगता येणं हे फार महत्वाचं आहे. संत वाङ्मयावर आपला विश्वास असला पाहिजे. अहंकार रहित जीवन जगता आलं पाहिजे. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्मम शांतः ब्रह्मभूयाय कल्पते. भगवद्गीता बोलते 18व्या अध्याय. विमुच्य निर्ममः शांतः तरच आपल्याला हे प्राप्त होईल. ब्रह्मभूयाय कल्पते त्याच्यानेच आहे. अहंकार हा देहाबद्दलचा आहे, हा सौंदर्याबद्दलचा आहे, हा कर्तृत्वाबद्दलचा आहे, हा नावाबद्दलचा आहे, हा कुळाबद्दलचा आहे. सगळे अहंकार आहे. ज्ञानोबरायांनी या श्लोकाखाली 18व्या अध्यायात म्हटलंय, तेथ आडवा वया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार. पहिला प्रतिबंध अहंकाराचा आहे. कारण अहम हा शब्द आपल्याला जन्मजात चिकटलेला आहे. मी कुणीतरी आहे, मी अहम हा अध्यास मानला गेला, कार्याध्यास मानला गेला. अविद्येपासून अहंकार जन्माला येतो. अहंता जन्माला आली की त्याच्या पाठोपाठ ममता येते. ममता आली की ममत्व ज्या पदार्थाबद्दल निर्माण झालेलं असतं त्या पदार्थाबद्दलची वासना अंतःकरणामध्ये निर्माण होते. आणि अहंता ममता वासना या एकदा अंतःकरणामध्ये निर्माण झाल्या की माणसाच्या जीवनामध्ये सुख समाधान हे शब्द बघणं सुद्धा दुरापास्त होत आहे. मी याकडे पुन्हा पुन्हा सांगत राहतो. अनेक ठिकाणी मी सांगतो, पुन्हा सांगायला मला कोणताही संकोच नाही. सुख समाधान आनंद तृप्ती हे जे शब्द आहेत ना, हे शब्द मुळात संसारातले शब्दच नाही. आपण त्यांना ओढून संसारात आणतोय जबरदस्ती, पण हे संसारात शोभणारे शब्द नाही आहेत. हे शब्द मुळातच परमार्थातले शब्द. दुसऱ्या क्षेत्रातला माणूस जबरदस्तीने आपण ओढून आणतो इकडे, रमत नाही फार काळ. नियमन करणारा जगताची उत्पत्ती स्थिती लय हे ज्याच्या हातात आहे. परमात्म्याचं वर्णन करताना परमात्म्याचं जे तटस्थ आणि स्वरूप लक्षण सांगितलं जातं, त्याच्यामध्ये तटस्थ लक्षणामध्ये हे सांगितलं जातं की जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय जो करतो त्याला देव परमात्मा असं म्हणतात. तटस्थ लक्षण. त्याची कारण सोडून द्या. आपण द्वारकेला बघितलंय, ते ऐकलंय, त्याचा विचार करत नाही आता. पण उत्पत्ती आणि स्थितीपेक्षा ज्याच्यामध्ये जगताचा लय होतो ते या जगताचं कारण असतं. हे तटस्थ लक्षण अधिक जास्त तंतोतंत लागतं. उत्पत्ती आणि स्थितीपेक्षा सुद्धा लय ज्याच्यामध्ये होतो ते जगताचं उपादान असतं. जगताच्या उपादानत्वाचा जो विचार आहे तो लयामध्ये जेवढा काटेकोरपणाने लागतो तेवढा उत्पत्ती आणि स्थितीमध्ये लागत नाही. कारण जे ज्याच्यापासून निर्माण झालेलं असतं ते त्याच्यातच लय पावतं. हा नियम आहे. कार्यकारणाचा विचार करताना निर्माण झालेलं कार्य कारणामध्येच विलीन होणार की नाही, बाहेरून कुठं होणार. पण निर्माण होताना निर्मिती करताना एकमेव कारण तेवढं पुरेसं नसतं, त्याला निमित्त कारणाचा संयोग आहे. पण लयाला निमित्त कारणाचा संयोगाची अपेक्षा नाही आहे. मातीपासून निर्माण झालेलं मडकं घट हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. मातीपासून जेव्हा मडकं निर्माण होतं तेव्हा ते मातीतून आयतं निर्माण होत नाही, ते तयार होत नाही. ज्ञानोबारांनी म्हटलंय, भूमी आतोनी स्वयंभ काय भिडे काढणे याची निगती कोंब नाही. मग काय असतं ते कुलालमतीचे गर्भ उमटले. निमित्त कारणाचा विचार ज्ञानोबाराय करता. कुलालमती हे निमित्त कारण आहे. मातीपासून मडकं होतं, पण माती एकत्रित झाली ना आपोआप मडकं झालं असं थोडंच होतं. त्याला कुंभार पाहिजे, त्याला माती आणून देणारं कुंभाराचं गाढव पाहिजे. गाढवाचा सुद्धा अंतर्भाव आहे कारणामध्ये.
ती माती चालून देणारी कुंभाराची बायको पाहिजे. सांख्य दर्शनाने तर त्याला फार लांब नेलंय. कुंभार पाहिजे एवढं चालत नाही, तो कुंभार व्हावा याच्याकरता त्याचे आईबाप पाहिजे, त्याचे आईबाप पाहिजेत म्हणून त्याचे आजी आजोबा पाहिजे. सांख्य दर्शनाने निमित्त कारणाचा केलेला विचार आहे. अनवस्था दोष निर्माण होतो त्याच्यात, सोडून द्या. परंतु हे सगळं लागतं. त्याला ते पाणी पाहिजे, ती माती भिजवता आली पाहिजे, ती माती चाळायला चाळण पाहिजे, ती माती तुडवून मऊ 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 करून मग ती माती त्या चक्रावर ठेवली जाते, ते चक्र पाहिजे, त्या चक्राला गती द्यायला ती काठी पाहिजे. असं करत करत एक घट तयार होतो आणि तो घट निर्माण केला जातो, आव्यामध्ये भाजून विकला जातो. आता बाकीचा विषय सोडून द्या. घट निर्माण करताना माती बरोबर कुंभारही पाहिजे. घट निर्माण होताना माती बरोबर गाढवही पाहिजे. घट निर्माण करताना माती बरोबर चक्र पाहिजे, माती बरोबर कुंभाराची बुद्धी पाहिजे, माती बरोबर ती काठी पाहिजे फिरवायला. पण घट जेव्हा फुटतो आणि तो मातीमध्ये विलीन होऊन जातो त्यावेळेला कुंभार पाहिजे का? त्यावेळेला चाक पाहिजे का? त्यावेळेला चाकाला गती द्यायला काठी पाहिजे का? उत्पत्तीमध्ये उपादान कारणाबरोबर निमित्त कारणाचा जसा विचार आहे तसा लयामध्ये निमित्त कारणाचा विचार नसतो. म्हणून ज्याच्यामध्ये लय पावतं ते उपादान कारण असतं. हे उपादान कारणाचं काटेकोर लक्षण झालं उत्पत्ती आणि स्थितीपेक्षा सुद्धा. कुठून निघालो हे सगळं? जगन्नाथ हा शब्द चालू आहे. जगताचा नाथ आहे याचा अर्थ जगताची उत्पत्ती करणारा तोच आहे, जगताची स्थिती ठेवणारा तोच आहे आणि जगताचा लयही करणारा तोच आहे. आपण श्रुती बोलून आलोय. या श्रुतीच्या आधारानं परमात्मा या जगताचं उपादान कारण ठरतो. बरं, हे उपादान आहे हे उत्पत्ती आणि स्थितीच्या बाबतीत आहे. उत्पन्न केलं जगताचा त्याचा संबंध संपला असं नाहीये. त्याची स्थिती राखणं, स्थिती राखण्यामध्ये या जगताचं रक्षण करणं हे त्याच्या हातात. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति असा शब्द वापरला होता. जीवन्ति, येन जातानि तिष्ठती असं नाही म्हटलं, जीवन्ति तिष्ठन्ति असं नाही म्हटलं, जीवन्ति. याच्यावर जगतात जीव आणि जगणं म्हणजे परमात्मा या जगतातल्या प्रत्येक जीवाच्या अन्नाची व्यवस्था त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार करतोय. या जगतामध्ये किती जीव आहेत? माणसं नाही म्हणते मी, जीव जीव. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे जीवच आहेत. या सगळ्यांच्या अन्नाची व्यवस्था त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार करून देणं याला जगताचा नाथ म्हणून म्हणतात. म्हणून थोडा तात्विक विचार जर या संबंधामध्ये बोलायचाच झाला, फार तत्वज्ञान नाही पण आचार्यांनी त्याच्यावर भाष्य करताना जगताचा नाथ तो परमात्मा, मग जगत कोणतं? मग त्या वाक्याचा विचार करा. ज्या जगताचा नाथ म्हणून परमात्मा आहे ते जगत कोणतं? तुम्ही आम्ही निर्माण केलेल्या जगताचा नाथ होतो का परमात्मा? कारण पंचदशीकारांनी दोन जगाचा विचार केला. एक जीवकृत प्रपंच आहे आणि एक ईशकृत प्रपंच आहे. दोन प्रपंचाचा विचार पंचदशीत आला. ईशकृत प्रपंच समुद्र आहे, पर्वत आहे, नदी आहे, नाले आहे, झाड आहे, वृक्ष आहे, अरण्य आहे, जीव आहे. सगळा जीव हा सगळा ईशकृत प्रपंच आहे. पण या ईशकृत प्रपंचातल्या पदार्थांबद्दल ज्या वेळेला ममत्व धारण होतं, ज्या वेळेला त्याबद्दलची अहंता जागी होते, त्या पदार्थाच्या प्राप्तीची एक वासना अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला लागते. त्या वेळेला जीव एक स्वतःचं विश्व स्वतःच्या बुद्धीतून निर्माण करत असतो. त्याला जीवकृत प्रपंच म्हणतात. आणि मानवाच्या वैचारिक अधःपतनाला ईशकृत प्रपंच कधीही कारण ठरत नाही. कारण ठरतो तो जीवकृत प्रपंच कारण ठरतो. वैचारिक अधःपतना हा सृष्टीचा प्रलय होईल त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही आता. पण मानवी जीवनाचा जो वैचारिक प्रलय होतो तो प्रलय ईशकृत प्रपंचाने कधी होत नाही.
मी समुद्र पाहतो, समुद्र मानतो म्हणून मी अधःपतनाला जातो नाही. वस्तू असणं आणि वस्तूचं ममत्व असणं या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. वस्तू प्रिय वाटणं ही स्वतंत्र गोष्ट आहे आणि वस्तूचं अस्तित्व तो अर्थवादही कृपा करून आपण समजू नका. त्याच्यात कदाचित भक्तीच्या दृष्टीने प्रौढीमान तुम्हाला म्हणता येईल. पण हे बोलण्याचं धाडस मी नक्की करतो की एक वेळ आम्हाला परमात्मा पांडुरंगराय भेटले नाहीत तरी चालेल, पण तुकोबारायांच्या दर्शनाची आस, ज्ञानोबारायांच्या दर्शनाची आस अंतःकरणात राहिली पाहिजे. त्याचं कारण सरळ आहे. अगदी सरळ भावनेच्या भूमिकेतून बोलायचं झालं तर परमात्मा भेटल्यावर संत भेटतीलच याची शाश्वती देता येत नाही. पण संत भेटल्यानंतर परमात्मा भेटेलच भेटेल याचा विश्वास मात्र नक्की होता. परमात्म्याजवळ संत राहतात की नाही माहिती नाही, पण संतांजवळ मात्र परमात्मा नक्की राहतो, नक्की राहतो. भगवंतांनी स्वतःने ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला याचा खुलासा करून दिलाय. मी फक्त ओवी आपल्याला स्मरण म्हणून सांगतो, मला आता त्याचा विस्तार करायचा नाहीये. पण भगवंताच्या मुखातून बोलत असताना ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला आपल्याला हे सांगून ठेवलं, वैकुंठी तो मी नसे, एक वेळ भानुबिंबही न दिसे, योगियांची मानसे उमरडोनी जाय, परी तयापाशी पांडवा, मी हरपला दिवसावा, जेथ नामघोष बरवा करीती माझा. मी वैकुंठामध्ये सापडणार नाही, योग्यांच्या हृदयामध्येही कदाचित मी सापडणार नाही. नाहम वसामी वैकुंठे न तत्र योगिनो मदभक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. पुराणांमध्ये नारदांना शब्द देताना भगवंतांनी हे अभिवचन दिलंय, हा विश्वास दाखवला की नारदांनी वैकुंठामध्ये राहत नाही, मी योग्यांच्या हृदयामध्ये राहत नाही, म्हणून योगिया दुर्लभ होतो म्या देखील साधणी हे ज्ञानोबारायांना बोलावं लागतं. मग मी राहतो कुठे? मी संतांच्या हृदयात राहतो. संत माझे जे भजन करतात तिथं मी राहतो, अन्यत्र मी राहत नाही. भगवंताचं हे अभिवचन डोळ्यासमोर घेऊन थोडशाचा लाभ आपल्याला तीर्थक्षेत्रांमधून होतो. म्हणून तीर्थक्षेत्रात आपण गेलं पाहिजे, पुन्हा पुन्हा गेलं पाहिजे, वारंवार गेलं पाहिजे. कारण संतांच्या दर्शनात परमात्मा लाभ आहे, परमात्मा प्राप्ती आहे. ज्ञानोबारायांचं प्रमाण आपल्याला सगळ्यांना पाठ आहे. हरिपाठामध्ये रोज म्हणतो आपण, संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. कोणत्या पंथे? संतांचे संगती येणे पंथे, श्रीपती मनोमार्गे आकळावा. असा अन्वय. मनोमार्गे याचा अर्थ मनाला प्रचंड वेग आहे. मन किती चंचल आहे, मन किती धावतं, मन किती वेगाने धावतं, याच्याबद्दलचे खुलासे मला आता करायचे नाही. पण मनाला वेग आहे. आपण आपल्या घरापासून जवळजवळ 2000 किलोमीटर लांब आलो, 2-2 दिवसाचा प्रवास केला आहे. 2 तासाचा विमानाचा प्रवास करून उतरलो आपण. 2000 किलोमीटर लांब आलो. या 2000 किलोमीटर करता आपल्याला 2 दिवस 2.5 दिवस घालवावे लागले. मान्य आहे. श्री क्षेत्र जगन्नाथपुरीला आपल्या गावातून येण्याकरता आपल्याला 2000 किलोमीटर करता 2.5 दिवस लागले. आपण इथे आलो, मंडपामध्ये बसलो आणि बसल्या बसल्या मनामध्ये विचार आला, घरातून निघताना कुलूप लावलंय पण ओढून बघायचं राहिलंय. गेलं ना मन, क्षणार्धात कुलपात गेलं, घरात गेलं ना, इतक्या वेगाने मन धावतं. म्हणून बाकीची साधनं तुम्हाला भगवत प्राप्ती करून देणार नाहीत का? देतील. ज्ञान तुम्हाला परमात्मा स्वरूप करणार नाही का? करणार. ज्ञानादेव तु कैवल्यम, उपनिषदाने आपल्याला सूत्र दिलंय. ज्ञानानेच आपल्याला स्वरूपाची प्राप्ती होते. ज्ञाने विणे के उपाय करीसी जितुके जे
इनकेशी अधिके रुची ये नवग्रह बोलतात. योगानं परमात्मा होतो प्राप्त, भक्तीनं होतो प्राप्त. अन्य काही साधन असतील, अष्टांग योग असेल, हठयोग असेल, भगवत प्राप्ती करता हे सगळे आवश्यक असतील कदाचित, परंतु या सगळ्या साधनांनी प्राप्त होणारा परमात्मा कालांतराने प्राप्त होतो. पण संतांची संगती तिथं मात्र मनोमार्गे श्रीपती आकडा, पण तिथं मात्र क्षणार्धात परमात्मा प्राप्ती. शक्तिमान आहे तो जगन्नाथ आहे. उपनिषदांनी ज्या पद्धतीने चिंतन केले ते आपण पहा. सर्व ज्ञान सर्व शक्ती हे आचार्य बोलतात. परमात्मा सर्व शक्तिमान आहे, त्याला जगन्नाथ अशी संज्ञा आहे. तो जगताचा नाथ आहे. नाथ म्हणजे उत्पन्नही करतो, सांभाळतो आणि लयही करतो. परमात्म्याने आपल्याला उत्पन्न करणं ही परमात्म्याची कृपा आहे. परमात्मा आपल्याला सांभाळतो ही परमात्म्याची कृपा आहे. आणि परमात्मा आपला लय करतो ही परमात्म्याची कृपाच आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. लयाला बहुतेक लोक घाबरतात. घाबरायचं नाही. लय होणं व्यापक होणं हे लक्षात घ्या. अरे नदी जर समुद्रात लय पावायला घाबरेल तर नदी नदी कसली हो? तिला समुद्रात लय पावलंच पाहिजे, कारण तिला व्यापक व्हायचंय. तसं आम्हाला व्यापक व्हायचं असेल, अनुरणीया कोकडा तुका आकाशा एवढा ही अनुभूती घ्यायची असेल तर लयाला घाबरून चालत नाही. लय होणारच आहे, पण आपण घाबरलो म्हणून लय थांबत नाही. मोठी अडचण ही आहे. आपण घाबरलो म्हणून ते थांबत नाही. म्हणजे अपरिहार्य आहे त्याला घाबरण्यापेक्षा त्याला तोंड देणं हे पुरुषार्थाचं लक्षण होणार नाही. म्हणून परमात्मा आपल्याला सांभाळतो. परमात्म्याने रक्षण केलं नाही असा जीव या जगताच्या पाठीवर नाही. असं सांगतात काशी क्षेत्रामध्ये अन्नपूर्णा फिरत राहते. काशीत कोणीही उपाशी झोपू शकत नाही. काशीचं काय कौतुक आहे? तिथं तर अन्नपूर्णाच आहे. काशीच्या कौतुकापेक्षा मोठं कौतुक सांगू, माऊलीच्या सोहळ्यात 18 दिवस कोणीही उपाशी झोपू शकत नाही. कोणीच नाही, आतापर्यंत कोणी झोपलेला नाही. माऊलीच्या सोहळ्यात आहे, रिकामी मोठी झोप आहे. दाखवा उदाहरण. काशीचं काय कौतुक सांग. माऊलीचं कौतुक केवढं आहे. काशी अजून माऊलीच्या सोहळ्यात उपाशी कोणी राहिलं नाही, अजून राहिलं नाही. लाखो लोक एकत्र चालतात. दिंड्यांची ताटातूट होते. रात्र रात्र दिंड्या भेटत नाहीत. दिंडी उतरलेली असते एका ठिकाणी, हा असतो नवीन, शोधत राहतो विरुद्ध दिशेला. त्याला दुसऱ्या दिवशी त्याची दिंडी जागेवर भेटणार, पण तोपर्यंत तो उपाशी राहिला असं झालं नाही. माऊली कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्यांना अन्न देते. ती माऊली आहे, उपाशी ठेवत नाही. तसं आहे. परमात्म्याने कुणाला उपाशी ठेवलं नाही. कुणाला सगळ्यांना थोडे जेवढं सामर्थ्य देणं आवश्यक आहे तेवढं दिलंय. परमात्माने अरे कोण उपाशी राहिले? किती उदाहरणं आपल्याला महाभारत काढा, रामायण काढा, कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहता येतात. परमात्मा आपलं रक्षण करतो. कोणकोणत्या रूपाने करतो, कसा कसा करतो, प्रश्न वेगळे असतील, पद्धती वेगळ्या असतील. काही जणांचं रक्षण करताना प्रत्यक्ष हातामध्ये गदा घेऊन येईल, प्रत्यक्ष तलवार घेऊन येईल, धनुष्यबाण घेऊन येईल. गोस्वामी तुळशीदासजींचं रक्षण करताना झोपडीचं स्वतः हातामध्ये धनुष्यबाण घेतलं परमात्म्याने. पण सगळ्यांचंच रक्षण परमात्मा कदाचित गोस्वामीजींसारखं करणार नाही, कारण जगात सगळे गोस्वामीजी होऊ शकत नाही. पण म्हणून परमात्मा रक्षण करायचं सोडतो असं समजू नका. आपले रक्षण परमात्मा करतो. आपण मागे बोललो या संबंधामध्ये. न देवागंडमादाय रक्षन्ति पशुपालवत यंतु रक्षितुम इच्छन्ति बुद्ध्या संविभजन्ति तम. महाभारताने चिंतन केलं. परमात्मा हातामध्ये दंड घेऊन, काठी घेऊन, गदा घेऊन आपलं रक्षण करणार नाही. पण आपल्या जीवनामध्ये जर संकट निर्माण झालं तर त्या संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी आपल्याला त्यावेळेला देऊन परमात्मा आपलं रक्षण करतो. पण ती बुद्धी त्यावेळेला आम्हाला होते ही भगवंताची कृपा असते. लक्षात घ्या.
माणसं म्हणतात बरं झालं मला ऐन वेळेला सुचलं नाही, तुला सुचलं नाही, त्याने सुचवलं. आपल्याला काही सुचत नाही. ऐन वेळेला माणसाला संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी होते. मी उदाहरणे सांगतो. माणसं गावाला जाताना बायका गाडीत बसतात येऊन, पण लगेच नाही थांबा मला बघू द्या एकदा, पुन्हा एकदा वर जातात, पुन्हा सगळं बघतात, पुन्हा दारं बंद करतात, बसतात. गाडी सुरू झाली की नाही थोडं थांबा हे बघायचं राहिलं, विरजणाचं दार लावलंय का नाही बघायचं राहिलं, पुन्हा वर जातात, ते विरजण बघतात, दारं लावतात, कुलप लावतात, मुलं आग्रह करत राहतात. आणि मग कधीतरी ती बाई सांगते अरे बरं झालं मी घर उघडून आत गेले म्हणून गॅसचं बटन चालू होतं. ते बाईच्या लक्षात येतं. मग मुलं कौतुक करतात, बरं झालं तू वर. मग मुलं कौतुक करतात, बरं झालं तू वर. मग ती म्हणते बघा ऐन वेळेला मला सुचलं, तुला सुचलं नाही. तुझ्या घराचं नुकसान होऊ नये ही त्याची इच्छा होती म्हणून त्याने तुला सुचवण्याची कृपा केलेली आहे, हे लक्षात घेतलं. जीवनामध्ये फार लहान प्रसंग असतात की जिथे आपण भगवंताच्या कृपेची अनुभूती घेऊन आपलं जीवन आनंदमय बनवू शकतो. फक्त आपल्याला ती ही भगवंताची कृपा आहे असं म्हणण्याची सवय लागली पाहिजे. फार आनंद आहे याच्यात. छोट्या 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 गोष्टी असतात. परमात्मा कसं आपलं रक्षण करतो याचा शोध आपण घेत राहिलो, आपल्याला परमात्मा जगन्नाथ कसा आहे हे कळतं. पण जगामध्ये रक्षण करावं असे आपण एकटेच नाही आहोत, किंवा उलट असू शकेल ज्याचं रक्षण करू नये असे आपण एकटेच असू शकतो. पण परमात्मा आणि आत्ता मी ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दातून जगन्नाथ पदातून जो विचार आपल्याला सांगतोय ते शब्द प्राधान्यानं केलेलं चिंतन आहे. आशय घनता घन असणारं चिंतन वेगळं आणि शब्द प्राधान्य असणारं चिंतन वेगळं. हे दोन्ही पद्धतीचं जगन्नाथाचं चिंतन आपल्या समोर मांडतोय. त्याच्यातलं एक मांडव झालंय, एक सांगतो. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनाचा विचार करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताचं वर्णन करताना असं वर्णन केलंय, अनेक जे जे काही रूप आधी अथवा नाही, रूप आधी अथवा नाही तैसे नमो तुझ तैसाही जगन्नाथा. जगन्नाथाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी काय चिंतन केलंय, रूप आधी अथवा नाही असं चिंतन केलंय. आता हे कसं आहे, परमात्म्याला म्हणलं तर रूप आहे पण म्हणलं तर रूप नाही. लगेच समजून जातो. इथं आपण जर बघितलं तर रूप आहे की नाही, मुखवटे दिसतात, पण याला रूपवान कोणी म्हणतं का? रूपवान कोणी म्हणत नाही. त्याच्यामुळे तसं जर म्हटलं तर याला रूप नाही. रूप बघायचंय ना, सुंदरते ध्यान उभे विटेवरी तिथे रूप बघा. रूप पाहता लोचने सुख झाले व साजणी, रूप बघा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा गोपलिया, रूप बघा. तुझिये निढळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन हासे, हालकारे कृष्णा डोलकारे घडिये 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 बोलकारे, रूप बघा. तुझं रूप बघा. कोट्यावधी चंद्राचा प्रकाश तुझी एक निढळी, तुझ्या निढळावर, निढळ म्हणजे कपाळ, तुझ्या कपाळावर कोट्यावधी चंद्राचा प्रकाश आहे. काय रूप असेल. आपण सांगतो ना ते रघुवंशावर एक टीका आहे. त्या टीकेमध्ये इंदुमतीच्या सौंदर्याचा विचार केला. इंदुमतीच्या, ती इंदुमती सुंदर होती. ती किती सुंदर होती याचा विचार करताना ती इतकी सुंदर होती की देवादिकांना तिची भुरळ पडली. ती इतकी सुंदर का होती याचा विचार करताना टीकाकारांनी अशी कल्पना केली आहे की तिला बनवताना, इंदुमतीला निर्माण करताना ब्रह्मदेवाने चंद्रातली अशी मुठभर माती उचलली, अशी बचकभर माती उचलली आणि चंद्रातल्या त्या मातीपासून ती इंदुमती निर्माण केली. त्यामुळे ती बचकभर माती चंद्रातली उचलल्यामुळे चंद्रावर जो काळा डाग दिसतोय ना, तर ही बचकभर घेतलेली माती अशी कल्पना आहे. आणि त्या चंद्रातल्या बचकभर मातीनं ती इंदुमती निर्माण केल्यामुळे इंदुमती इतकी सुंदर आहे अशी कल्पना केली. आता याच कल्पनेचा आशय घेऊन पुढे जायचं असेल
तर चंद्राच्या मुठभर मातीपासून बनवलेली इंदुमती जर इतकी सुंदर आहे, तर कोट्यावधी चंद्राचा प्रकाश ज्याच्या फक्त कपाळावर आहे तो परमात्मा किती सुंदर असेल. विचार करण्यासाठी गोष्ट आहे ना तुलनेने. रूप बघायचं असेल तिथे चला, तिथं रूप नाही का, आहे ना, पण रूप आहे म्हणावं तर रूपवान तो परमात्मा नाही. म्हणून रूप आधी अथवा नाही हे दोन्ही विचार इथे एकत्रित येतात. सौंदर्य म्हणाल तर इथं तसे अर्थाने सौंदर्य नाही आहे, परंतु परमात्मा आहे की नाही, परमात्मा आहे, परमात्मा आहे. अर्थात सौंदर्य ही संकल्पना सापेक्ष आहे. आम्ही आमच्या तुलनेमध्ये हे म्हणू शकतो. जगन्नाथावर प्रेम करणारी स्थानिक माणसं ऐकतील तर मारतील मला, होईल की नाही असं, कारण त्यांना हेच रूप प्रिय आहे, एवढंच रूप प्रिय आहे. सौंदर्य ही संकल्पनाच मुळात सापेक्ष आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांचं विधान एवढ्या करता दिलं की ज्यांनी रूपाचा विचार करताना तुझी निढळी रूप पाहता लोचने अशा रूपाचा ज्यांनी विचार केलाय त्यांना हे रूप बघून रूप आधी अथवा नाही असं म्हणावं वाटलं असेल तर नवल नाही. एक दुसरा एक विचार ज्ञानेश्वर महाराजांनी जगन्नाथाचा केला 18व्या अध्यायात. ज्ञानेश्वर महाराज तिथे असं म्हणतात, तैसे आपलिया विहिता उपावो असे न विसंबिता आईसे कीजे की जगन्नाथा आभारू पडे. इथं जगन्नाथाला प्रत्यक्ष बोलणं आहे. अर्जुनाच्या मुखातला ही ओवी आहे. या ओवीमध्ये अर्जुन देवाला असं म्हणतोय, आपलिया विहिता उपावो असे न विसंबिता. इथं सुद्धा आपल्याला उपावो असे न विसंबिता हे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. एक विचार. अजून एक विचार मला याच्या संबंधात सांगायचा आहे, जो आपल्याला इतक्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा आहे असं वाटतं. तो विचार 15व्या अध्यायात. 15व्या अध्यायात बहुतेकांना कदाचित ओवी पाठ असेल. ओवी अशी आहे, आघडी घातलिया हरळ होते अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ. इथं आता मला जे बोलायचंय ते एवढंच आहे, अगदी कमी, म्हणून मी म्हटलं मी शब्द प्रधान चिंतन आपल्या समोर मांडतोय. इथं ज्ञानेश्वर महाराजांनी जगन्नाथाचा विचार करायचा या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण काय दिलंय किंवा जगन्नाथाचं सामर्थ्य काय सांगितलंय. ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात, हा परमात्मा भुकेची वेळ मागतो, सगळ्यांना अन्न देतो, हे आपण बोलून आलो. पण अन्न देताना कसं देतो याच्याकरता जे उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलंय त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, आघडी घातलिया हरळ होती अमृताचे तांदूळ. या जगन्नाथ क्षेत्रामध्ये सगळ्या अन्नात सगळ्या प्रसादात महत्व कशाला असेल तर ते तांदूळाला. विचार करून बघा. ज्ञानेश्वर महाराजांना आघडी घातलिया तांदूळच म्हणायचं कारण काय? अमृताचे तांदूळ का? अमृताची पुरणपोळी होऊ शकत नाही का? अमृताचं दुसरं काही होऊ शकत नाही का? तांदूळच कशा करता? जगन्नाथाचा संबंध प्रत्यक्ष तांदूळाशी आहे. जगन्नाथपुरीमध्ये सगळ्यात जास्त महत्व जर कोणत्या अन्नाला असेल तर ते तांदूळाला आहे, भाताला आहे. इथं बाकीचं काही अन्न नाही सेवन केलं तरी चालतं, पण इथं भात न खाणं हा मात्र दोष म्हणून सांगितला जातो. थोडं वेगळं इथे असं आहे. भौगोलिक दृष्टीने विचार केला ना तर सगळ्यात जास्त नावं भगवंतांनी दिली ती अर्जुनाला दिली. आणि सगळी नावं परमात्मा अशी सगळ्यांना देऊ शकतो. फक्त काही नावं मात्र परमात्मा कुणालाही देत नाही, कुणालाही ती नावं प्रदान केली जात नाही. अर्जुनाला कृष्ण हे नाव फक्त भगवान श्रीकृष्णाचंच नाही, अर्जुनाचं एक नाव कृष्ण. फाल्गुन हे नाव जसं भगवंताचं आहे तसं अर्जुनाचंही आहे. अर्जुन हे नाव जसं अर्जुनाचं आहे तसं भगवंताचंही आहे. ही नावं भगवान देतात, पण ज्या काही नावांना परमात्मा स्पर्श करू देत नाही, जी नावं कुणालाही परमात्मा देत नाही, त्याच्यातलं एक नाव आहे परमात्मा आपलं जगन्नाथ. हे नाव कुणालाही देत नाही. नावं ठेवणं वेगळं, परमात्म्याने देणं वेगळं. आपण नावं ठेवतो तो भाग वेगळा आहे, पण आपण नावं ठेवून झाली की आपलं कर्तृत्व असेल की नंतर जग नावं ठेवायला म्हणजे तेही वेगळं. पण परमात्मा आपली जी नावं प्रदान करतो त्याच्यातलं जगन्नाथ हे नाव परमात्मा कुणाला देत नाही. अशी काही नावं आहेत.
अर्जुनाने एकदा अट्टहास केला. अर्जुनाने एकदा अट्टहास केला, मला तुमचं हे नाव पाहिजे. अजून एक नाव आहे, 2 नावाबद्दलची विकल्प आहे, सोडून द्या. मला हे नाव का देत नाही, बाकी सगळे देतात, हे का देत नाही? परमात्मा 2 गोष्टी देत नाही. 2 गोष्टी म्हणजे थोडासा वेगळा विचार सांगा. परमात्मा आपलं सुदर्शन चक्र कुणालाही देत नाही. शंख देईल, गदा देईल, पद्म देईल, पण आपल्या हातातलं सुदर्शन नावाचं आयुध, सुदर्शन चक्र परमात्मा कुणालाही देत नाही. तो किती लाडका भक्त असेल, काही असेल, सुदर्शन चक्र कुणाला नाही. आपण जर इथं मंदिरामध्ये आता गेलो तर आपल्या लक्षात येईल, इथं भगवंताजवळ 6 फुटी एक चक्र आहे, ते सुदर्शन चक्र आहे. जगन्नाथ रूपातलं सुदर्शन चक्र तेच आहे. एक मोठं म्हणजे इथं आता तो कट्टा वगैरे बांधला गेला इथे मंदिरामध्ये, पण इथला जो परमात्मा उभा आहे तो रत्नवेदीवर उभा आहे. त्याच्या आत रत्नवेदी आहे आणि त्या वेदीवर भगवंताची स्थापना जगन्नाथपुरीमध्ये झालेली आहे. आणि इथं मुखवटा जरी असला तरी सुद्धा इथं भगवंताचा रंग नियमाप्रमाणे सावळा आहे. परमात्म्याच्या डोक्यावर मुकुट धारण केलेला आहे, रत्नजडित मुकुट आहे. परमात्म्याच्या कानामध्ये कुंडल आहे. परमात्म्याच्या कपाळावर इथे हिरा लावला जातो, चमकदार हिरा लावला जातो, खरा हिरा लावला जातो. आणि परमात्म्याजवळ इथं 6 फुटाचं एक मोठं चक्र आहे, ते भगवंताचं सुदर्शन चक्र घेऊन भगवान इथं वास्तव्याला आहे. असं भगवंताच्या इथल्या जगन्नाथपुरीच्या रूपाचं वर्णन आहे. त्यामुळे ते चक्र परमात्मा कुणाला देत नाही. आपली पत्नी लक्ष्मी परमात्मा कुणाला देत नाही. बाजूला करू शकतो पण कुणाला दान करू शकत नाही. रुक्मिणी मातेचं दान परमात्मा कुणालाही करू शकत नाही, कुणालाच नाही. लक्ष्मी दिली, परमात्मा देतात, लक्ष्मी देत नाही असं नाही, पण ती लक्ष्मी वेगळी आहे. लक्ष्मीचे 2 प्रकार महाभारतामध्ये आले. महाभारताने लक्ष्मी 2 प्रकारची असते म्हणून सांगितले. एक विष्णू लक्ष्मी आहे, जी भगवंताला सोडून कधीच जात नाही, कधीच जात नाही. मुकुंदी स्थिरावधी लक्ष्मी जैसी, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री, तत्र श्री असं म्हणून ज्या श्रीचं वर्णन केलं ती विष्णू लक्ष्मी, ती अशी परमात्मा कुणालाही देत नाही. आणि दुसरी जी लक्ष्मी आहे, आपण म्हणतो तो लक्ष्मी पुत्र आहे, तो फार श्रीमंत आहे, लक्ष्मी तो लक्षाधीश आहे असं आपण म्हणतो ना, तिथं असणारी लक्ष्मी त्याला राजलक्ष्मी असं म्हणतात. ती लक्ष्मी जागा बदलते. ती लक्ष्मी कुणाकडून कुणाकडे प्रारब्ध वशात जाऊ शकते. ती लक्ष्मी कदाचित थोडीफार वेगवेगळ्या मार्गाने येऊ शकते. ही लक्ष्मी एका ठिकाणी स्थिर राहील याची शाश्वती देता येत नाही. पण जी विष्णू लक्ष्मी आहे ती भगवंताला सोडून अन्यत्र कुठे जाऊ शकत नाही. ती लक्ष्मी परमात्मा कुणालाही देत नाही. सुदर्शन चक्र परमात्मा कुणालाही देत नाही. आणि परमात्मा आपली जी काही विशेष नावं आहेत त्याच्यातलं जगन्नाथ नाव परमात्मा कुणाला देत नाही. अर्जुनाने एकदा भगवंताला असं आग्रहपूर्वक सांगितलं, मला सगळं न्यायला परवानगी आहे, जगन्नाथ का नाव का देत नाही? भगवान म्हणाले, अर्जुना तुला सोसवणार नाही. जगन्नाथ नाव धारण करणं सोपं नाही. नाही मी बघेन माझ्यामध्ये काय कमी आहे, मी काय, अरे तुम्ही माझ्या बरोबर आहे, मला काय कमी आहे. मी अनेकांना अरे संग्रामी हरुजिंतीला निवात कवचाचा ठाव फेडिला, संग्रामात उभा केला, संग्रामात उभा केला गंधर्वासी, एवढं माझं सामर्थ्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी माझं सामर्थ्य आहे. बरं बुद्धी म्हणाल तर ज्ञानोबराय मला प्रज्ञाकांत म्हणतात, प्रज्ञा पृथ्वीचा राव म्हणतात, इतका मी हुशार आहे. आणि मग काय अडचण आहे तुम्हाला मला नाव द्यायला? भगवान म्हणाले, अर्जुना मी तुला खरं सांगतो, बाकी काही तू मान, मी द्यायला तयार. तू म्हणशील ते माझं काय तुला हवं ते द्यायला मी तयार. माझं रूप मी तुला द्यायला तयार आहे, पण हे नाव ही मागू नको बाबा. ही नावं तू मागू नको. पण अर्जुना नाही, मला नाव आता हट्ट आहे, मला हेच नाव आहे. भगवान म्हणाले, तुला सांभाळता येणार नाही. नाही मी सांभाळेन, मी पाहिजे काय करायचं, माझं मी बघीन, तुम्ही मला नाव. भगवान म्हणाले, ठीक आहे, आजपासून तू जगन्नाथ, आजपासून तू झाल. भगवान निवृत्त झाले. आता अर्जुन, आता जगताचा नाथ म्हणजे अर्जुनाच्या जगत सत्तेवर जग चालायला लागलं ना. काही थोडा वेळ गेल्यानंतर भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना आता तू जगन्नाथ आहेस, त्यामुळे मला तुझी भक्ती करणं भाग आहे. जगन्नाथाची भक्ती केली पाहिजे. बरेच दिवस झाले आपण काही कुठे गेलो नाही, जरा फिरून येऊ, फिरून येऊ. मोठी कथा आहे. अर्जुन म्हणाला, चालेल, तू
तुमच्याबरोबर कोण नाही म्हणत. चल रथ घेऊन निघाले. भगवंतांनी तो रथ नेला लांब अरण्यामध्ये गेल्यानंतर भगवान म्हणाले अर्जुना तहान लागली, पाणी बिणी काहीतरी मिळालं तर बघायला पाहिजे. अर्जुन म्हणाले ठीक आहे शोधून येतो. आता अर्जुनाला भगवंताला पाणी पाहिजे. गंमत सगळी इथंच आहे. भगवान म्हणाले मला तुझी भक्ती केली पाहिजे म्हणून याच्याबरोबर आले. याची भक्ती केली पाहिजे तर याला सांगतात मला तहान लागली पाणी आणून दे. अर्जुनाने कळलं नाही तो म्हणाला देतो आणून. अर्जुन पाणी आणायला निघाला. आता जर अर्जुन जगन्नाथ आहे तर त्याला 2-3 ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी जगन्नाथ पदाची योजना केली. 10व्या अध्यायात आहे, 11व्या अध्यायात आहे, 15व्या अध्यायात आहे, 18व्या अध्यायात 4 ठिकाणी जगन्नाथ पद ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलं. एक जगन्नाथ पदाची जी योजना ज्ञानेश्वर महाराजांनी केली ती सरळ आहे. ती पहिल्यांदा सांगून जातो. 10व्या अध्यायामध्ये विभूतीचा विचार झाल्यानंतर विभूतीच्या विचाराला प्रारंभ करण्याच्या पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाच्या मुखामध्ये भगवंताचं वर्णन करताना असे शब्द घातले, तरी होसी गा तू परब्रह्म जे या महाभूताचे विसवते धाम. म्हणजे 2 मुद्दे ते एक मुद्दा इथे आहे. तरी होसी गा तू परब्रह्म या महाभूताचे विसवते धाम पवित्र तू परम जगन्नाथा. 10व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे शब्द वापरले त्याच्यामध्ये जगन्नाथ शब्दाचे 2 अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये दिले. त्याच्यातला एक अर्थ आपण सांगून आलो. कोणता? जे या महाभूताचे विसवते धाम. सगळे महाभूत ज्या धामाच्या ठिकाणी विश्रांतीला येतात त्या धामाचं नाव आहे जगन्नाथ. या महाभूताचे विसवते धाम पवित्र तू परम जगन्नाथा. जगन्नाथालाच धाम म्हणलं. जगन्नाथ हेच धाम आहे आणि जगन्नाथपुरी हे सुद्धा धामच आहे. हे लक्षात घ्या. धामा असा शब्द वापरला, धाम असा शब्द वापरला. कोणतं धाम आहे? धाम शब्दाचा अर्थ काय? धाम म्हणजे काय? धाम म्हणजे नगर, धाम म्हणजे गाव, धाम म्हणजे विश्रांतीचं स्थान, धाम म्हणजे ठिकाण. या अर्थाने धाम शब्द वापरला जातो. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, धाम शब्द वापरला. कोणतं धाम आहे? महाभूताचे विसवते धाम. महाभूत ज्या ठिकाणी विश्रांतीला येतात. महाभूत म्हणजे काय? अर्थात पुन्हा तेच आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश. आता पृथ्वी आप तेज वायू आकाश हे महाभूतच विश्रांतीला येतात का असा त्याचा अर्थ नाहीये. महाभूताचे याचा अर्थ या पंचीकृत महाभूतापासून जे विश्व निर्माण होतं ते विश्व कारणासह वर्तमान ज्याच्या ठिकाणी विश्रांतीला येतं ते धाम. त्या धामाचं नाम आहे जगन्नाथ. ज्ञानेश्वर महाराजांनी जगन्नाथ पदाचा अर्थ करताना एक अर्थ असा केला, या महाभूताचे विसवते धाम. कारण कोणालाही महाभूत असेल अथवा मनुष्य असेल, महाभूताचं कार्य म्हणून असणारा जीव असेल, कसंही जरी असलं तरी त्याला कुठे ना कुठेतरी शेवटी विश्रांतीला जाण्याची आवश्यकता वाटत असते. कुठेतरी आपल्या विश्रांतीची स्थानं ठरलेली आहेत. आपल्या मूळ धामाला आपण गेलो पाहिजे असं वाटतच राहतं. आता इथे आपण आलो, 7 दिवस राहिलो. इथं काही अव्यवस्था आहे का? काही अव्यवस्था आहे का? चांगलं आहे सगळं. काही स्वयंपाक करावा लागतोय का? काही करावं लागत नाही. काही नोकरीला जाऊन काही कामं करावी लागतात का? काही करावं लागत नाही. पण यांना स्वयंपाक करावा लागत नाही. तुम्हाला भाज्या तरी आणाव्या लागतात का? काही करावं लागत नाही. सगळं वेळच्या वेळेला मिळतंय ना? मिळतंय. झोप व्यवस्थित लागते ना? लागते. काय पंखे, एसी, अमुक तमुक व्यवस्थित आहे ना? व्यवस्थित आहे. तब्येत बरी आहे ना? बरी आहे. इथं काही अडचण नाही ना? काही नाही. मग कायमचं इथंच राहायचं का? नाही ना राहायचं. आम्ही इथे 7 दिवसात करता आलोय. आम्हाला आता थोडं अजून एक 2-3 दिवस कथा पुढे जाऊ द्या. माणसं आता सुरू करतात. आता 3 दिवस, आता 2, उद्याच, आज निघायचंय. हे चालूच राहतं ना. कारण का? कारण इथे जरी आम्हाला विश्रांती असली तरी या विश्रांतीत आम्हाला त्या अर्थाचं समाधान नाहीये जी विश्रांती आम्हाला आमच्या घरी गेल्यानंतर मिळणार.
भले घरी आम्हाला काम असेल, घरी आम्हाला स्वयंपाक करावा लागेल, भले आम्हाला भाज्या आणाव्या लागतील, भले आम्हाला काम करावं लागेल, भले आम्ही थकून जाऊ, पण आमच्या घरामध्ये आम्हाला जी विश्रांती मिळते ती विश्रांती जगताच्या पाठीवर कितीही चांगल्या सुविधा दिल्या तरी मिळत नाही. भले आमचं घर लहान असेल, भले आमचं घर पत्र्याचं असेल, भले आमचं घर अमुक असेल, आमच्या घरात एसी नसेल, नसू द्या, पण आमच्या घरात गेल्यानंतर आता कसं बरं वाटलं. शेवटी आपलं घर ते आपलं घर. अपिस्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, आहे ना सगळ्यांच्याच बाबतीत.